सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 21व्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. आतापर्यंत आपण जीवाच्या अनुषंगाने जीवामध्ये असलेले नकारात्मक गोष्टी म्हणजे जीवाचे दोष बघितले आणि त्या दोषाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलं असेल की आपल्यामध्ये काय काय नकारात्मक गोष्टी आहे आणि त्याच्यावरती आपण कसा विजय मिळवायचा. खरं म्हणजे आपण सर्वात जास्त नकारात्मक गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि त्या नकारात्मक गोष्टीचा विचार करून त्यातून आपण कसं बाहेर पडू किंवा त्या नकारात्मक गोष्टीचं होकारात्मक गोष्टीमध्ये कसं रूपांतर करू यावरती जास्तीत जास्त विचार केला पाहिजे. आणि जी व्यक्ती, जो जीव या गोष्टीचा विचार करेल तोच खऱ्या अर्थाने अध्यात्माच्या या रस्त्यावरती प्रगती करत आहे किंवा प्रगतीला जाऊ शकतो. कारण आपल्यातलं कमीपण आपल्याला दिसणं, आपल्यातल्या नकारात्मक गोष्टी, नकारात्मक भावना, नकारात्मक बुद्धी आणि नकारात्मक विचार, नकारात्मक दृष्टी ह्या आपल्याला कळणं ही दुर्मिळातलं दुर्मिळ गोष्ट आहे. आणि म्हणून परमेश्वराने अगोदर जीवाला जीव सांगितला आणि तो जीव सांगत असताना जीवामधल्या नकारात्मक गोष्टी, दोषात्मक ज्या गोष्टी त्या परमेश्वराने अत्यंत ठळकपणे आणि स्पष्टपणे मांडलेल्या आहे. ह्या मांडत असताना आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होणं अत्यंत गरजेचं आहे की आपल्यामध्ये ह्या नकारात्मक गोष्टी आहे. ते ज्याला समजेल, ज्याला जाणीव होईल तो मात्र त्याचा विचार करेल. आजकाल जीव हा विचारच करताना दिसत नाही आणि जो विचार करेल तो ही नकारात्मक गोष्टीचा विचार करतो. ही त्याची मूळ अवस्था आहे. आणि म्हणून या मूळ अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी परमेश्वराने सांगितलेल्या या जीवामधल्या ज्या दोषात्मक गोष्टी आहे त्याचा आपण खूप विचार केला पाहिजे आणि त्यापासून आपण कसं बाहेर पडू, त्याच्यावरती आपण कसा विजय मिळवू, त्या नकारात्मक गोष्टीमध्ये होकारात्मक विचार कसे आणू, हीच खरी धार्मिकता आहे आणि हाच खरा अध्यात्म आहे. आपण देवपूजा करतो, देवपूजेच्या नावाखाली विधी करतो, श्रद्धा जोपत असताना अंधश्रद्धा जोपासतो, विधी करत असताना कर्मकांड करत असतो. खरं म्हणजे 99% लोकांमध्ये धार्मिकतेचा जो हा विचार आहे तो पक्का रुजलेला आहे की मंदिरात जाणे, पूजा वगैरे करणे, विधी करणे, कर्मकांड करणे हीच एक धार्मिकता आहे. ही अन्य लोकांमध्ये 100% दिसेल आपल्याला, परंतु आपल्याकडे ही टक्केवारी पण काही कमी नाही आहे. आणि म्हणून त्यातून बाहेर पडण्यासाठी अभ्यास हा अत्यंत गरजेचा आहे, ज्ञान हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या ज्ञानाची सुरुवात ह्या जीवाला करायची असल्यामुळे जीवाने जीवापासून ती सुरुवात करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण आपल्यापासून तुटत नाही, आपण आपल्याला कळत नाही, आपण आपल्याला समजत नाही आणि त्या समजून घेण्यातून आपण आपल्याला तयार करण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत यथार्थपणाची किंवा कमीपणाची जी धार्मिकता आहे ती सुरूच होत नाही. आणि म्हणून आजपर्यंत आपण जीवाच्या नकारात्मक गोष्टी, दोषात्मक गोष्टी आपण बघत होतो. जीवामध्ये अनंत दोष जरी असले तर एक ढोबळमानाने प्राथमिक स्वरूपामध्ये जीवामधले जे दोष आहे, विकार असेल, विकल्प आहे, स्वभाव आहे, आलंबन, मतित्रय, जीव सर्व दोषांचं आळं आहे, जीव स्वार्थी आहे, जीव वंचक आहे, जीव दूरदर्शिका आहे, जीव सापेक्ष आहे, जीव स्वाभिमानी आहे, जीव निष्क्रिय आहे, जीव निरानंद आहे, जीव परतंत्र आहे आणि जीव एकादी आहे. अशा नकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्याचं आपण आत्तापर्यंत चिंतन केलं आणि ते तुमच्या लक्षात पण आलं असावं. आणि हेच नकारात्मक गोष्टी परमेश्वराने कोणत्या लीळेतून आपल्याला समजून सांगितल्या, कोणत्या सूत्रातून आपल्याला सांगितलं हे पण बघितलं. परंतु आपण हे दोष बघत असताना लीळाचरित्रामध्ये जाऊन त्या दोषात्मक ज्या लीळा आहे म्हणजे दोष दाखवण्याच्या परमेश्वराने ज्या लीळा केलेल्या आहे जीवाला,
तर त्या लीळा जर आपण अभ्यासला तर आपल्याला या गोष्टी खूप लवकर आणि सोप्या होऊन जातील, खूप लवकर अवगत होतील. परंतु हे बघत असताना आपल्यामध्ये विनाकारणच न्यूनगंड तयार होऊ नये की अरे जीव म्हणजे सर्व दोषाचा आळ आहे, जीव म्हणजे दोष आहे, आणि मग दोषाव्यतिरिक्त या जीवामध्ये काहीच नाही आहे का? आणि दोषाव्यतिरिक्त जर या जीवामध्ये काहीच नसेल तर परमेश्वराला जेव्हा कृपा उपजली, ती कृपा उपजल्यानंतर परमेश्वराने शोधणी केली का आपल्या जवळचा आनंद कोणाला द्यावा. या शोधणीमध्ये पास झालेला जो कोणी असेल तो जीव आहे. आणि म्हणून जीवाला परमेश्वराने आपला आनंद देण्यासाठी निवडलंय. आणि हा आनंद देण्यासाठी निवड झाल्यानंतर तो आनंद देण्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्माण करून परमेश्वर थांबले नाही, तर स्वतः अवतार घेतला, वाडोवाडी फिरले, तत्वज्ञान सांगून, आचार सांगून स्वतः आचार करून दाखवला फक्त या जीवासाठी. मग ह्या जीवामध्ये फक्त दोषात्मक गोष्टी असल्यानंतर परमेश्वराने असं का करावं किंवा का केलं असावं? परंतु असं नाहीये. परमेश्वर जीवाच्या संदर्भात जेव्हा तत्वज्ञान सांगतात तेव्हा जीवाला जीवाचे दोष अगोदर जरी सांगितले असले तर जीवामध्ये खूप अशा होकारात्मक गोष्टी आहे, खूप असे गुण आहे, त्या गुणाच्या आधारे परमेश्वराने ह्या जीवाची निवड केलेली आहे. परंतु जरी आपल्यातले जे गुण आहे आपण जरी समजून घेतले असले किंवा समजून आता आपण घेऊ, याचं चिंतन करू, तरीही ते गुण आपल्याला परिपक्व करता येतील, वाढवता येतील, याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून परमेश्वराने गुणाच्या अगोदर दोष सांगण्याचा उद्देशच तो आहे की परमेश्वराने ह्या दोषाचं वर्गीकरण हे गुणात्मक केलं पाहिजे आणि गुणाचं वर्गीकरण हे परिपक्वतेमध्ये किंवा वाढ होण्यामध्ये केलं पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराने खूप असे गुण पण आपल्याला सांगितले आणि ह्याच गुणाच्या जोरावरती हा अनादि अविद्ययुक्त असलेला जीव परमेश्वराला प्राप्त करू शकतो. आणि त्या प्राप्त करू शकतो म्हणूनच परमेश्वराने आपली निवड केलेली आहे. परंतु त्या प्राप्तीमध्ये आपला सिंहाचा वाटा असला पाहिजे, आपला प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा असला पाहिजे. सर्व काही परमेश्वर करून घेईल अशी भावना जर आपल्या मनामध्ये असेल तर आपण निष्क्रिय होऊन जाऊ. म्हणून परमेश्वराने हा धर्म आपल्याला प्रयत्नवादी सांगितलेला आहे. आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्नाशिवाय परमेश्वर सहाय्य करणार नाही, प्रयत्नाशिवाय परमेश्वर आपल्याला मुक्तीला नेऊ शकत नाही. आणि म्हणून तो प्रयत्न आपला यथार्थपणे तत्वज्ञानाला धरून, परंपरेला धरून किंवा आपल्या गुरुजनांनी आपल्यापर्यंत जो धर्म आपल्यापर्यंत पोहोचवला आहे तो समजून घेऊन जर आपण केला तरच त्या धर्मामध्ये टिकून आपण परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो. आपल्यामध्ये अनंत दोष जसे आहे तसे अनंत गुण पण आहे. म्हणून जीवानी जर आपले गुण वाखाणले तर आपल्या लक्षात येईल, कारण ते जर गुण नसते तर हा जीव त्या परमेश्वर प्राप्तीच्या योग्यतेचा ठरला नसता. आणि तो योग्यतेचा जर ठरला नसता तर परमेश्वराने आपली निवड स्वतःचा आनंद देण्यासाठी केली नसती. ती न केल्यामुळं किंवा ती न करता आल्यामुळं परमेश्वराने बाकीचा सृष्टी निर्मितीचा उपद्व्याप पण केला नसता. ज्या अर्थी परमेश्वराने इतका उपद्व्याप केला त्या अर्थी आपल्यामध्ये काहीतरी योग्य आहे, आपल्यामध्ये काहीतरी गुणात्मक गोष्टी आहे. आणि त्या आपण जर समजून घेतल्या तर नक्कीच आपल्याला आपल्याविषयी अभिमान बाळगता येईल किंवा अभिमान ठेवता येईल. परंतु तो अभिमान यथार्थ ज्ञानातून जर असेल, अत्यंत नम्रतेतून असेल, परमेश्वर प्राप्तीसाठीच जर असेल तरच तो अभिमान बाळगण्याला अर्थ आहे. अन्यथा तो अहंकार होऊन जाईल आणि अहंकार हा परमेश्वरापर्यंत नेण्यासाठी सर्वात मोठा अडथळा आहे. आणि म्हणून नम्रता हा जो भाग आहे तो निर्गुण निराकाराच्या परमेश्वराच्या ज्ञानाचा भाग आहे. आणि म्हणून जसजसं आपलं ज्ञान हे परमेश्वराचं वाढेल, जसजशी जाणीव त्या ज्ञानाची आपल्याला होईल आणि त्या जाणीवेतून आपण जेव्हा आपल्या जीवनामध्ये ती आचाराच्या माध्यमातून, नैतिकतेच्या माध्यमातून सुरुवात करू तेव्हा मात्र आपण खऱ्या अर्थाने धर्माला किंवा धार्मिकतेचे धडे घेतोय किंवा धर्माला लागलेलो आहे, परमेश्वर प्राप्तीच्या या रस्त्यावरती चालत आहे हे लक्षात येईल. तुम्हाला परमपूजनीय माईम भटांची सर्वच
लीळा माहीत असेल, परमपूजनीय माईम भटांना परमेश्वराच्या भेटीच्या अगोदर अत्यंत मोठा गर्व झालेला होता आणि त्या गर्वापोटी ते दिवसा सुद्धा मशाल घेऊन चालायचे. अनेक पंडितांना त्यांनी हरवलं होतं आणि म्हणून गवताची वाकी ते पायामध्ये घालून फिरायचे. तर हा अहंकार जोपर्यंत देवतेचे तत्वज्ञान, देवतेचं ज्ञान आपल्यामध्ये आहे, म्हणजे दृष्टपर आहे, अलीकडचं आहे, तोपर्यंत हा त्रिगुणात्मक अहंकार आपल्यामध्ये नक्कीच राहतो. पण जेव्हा परमेश्वराची त्यांची भेट झाली आणि परमेश्वरांनी तत्वज्ञानाच्या माध्यमातून त्यांना समजावून सांगून बोध दिला, त्यावेळेस मात्र तो अहंकार त्यांचा पूर्णपणे गळून गेला आणि अत्यंत नम्रता आणि अत्यंत त्यागाचं उदाहरण आपण पूजनीय माईम भटांकडे बघितलं पाहिजे. परंतु ते बघत असताना आपल्यामध्येही अशाच प्रकारचा बदल परमेश्वराला अपेक्षित आहे, हीच परमेश्वराचा कड आहे, हे जर आपण समजून घेतलं तर आपण सुद्धा नक्कीच हे आपले पूर्वज लीळाचरित्रातील जे परमेश्वराचे सद्भक्त आहे त्यांची प्रेरणा घेऊन आपण त्यांच्या रस्त्यावरती चाललो पाहिजे. तर आज आपण इथून पुढे परमेश्वराने ह्या जीवामध्ये काय काय गुण आहे, होकारात्मक गोष्टी आहेत आणि त्या गुणांमुळेच परमेश्वराने कशी या जीवाची निवड केलेली आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून परमेश्वरांनी आपल्याला ज्या गुणात्मक गोष्टी सांगितल्या त्याचाही आपण विचार केला पाहिजे आणि ते गुण आपण जास्तीत जास्त कसे वाढवता येतील याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. परमेश्वर सांगतात जीव हा बद्धमुक्त आहे, म्हणजे बंधनात आहे पण मुक्तीला जाऊ शकतो. खरं म्हणजे देवतेच्या अनुषंगाने जर याचा विचार केला तर देवता ह्या नित्यबद्ध परमेश्वराने सांगितलेल्या आहे. नित्य हा शब्द म्हणजे कायमस्वरूपी ह्या अर्थाने घेतला जातो आणि कायमस्वरूपी देवता जर बंधनात आहे तर त्या मुक्तीला कधीच जाऊ शकत नाही आणि म्हणून देवतेचा निवड करण्याचा विषयच आला नाही. जर यदा कदाचित आपण बंधनात आहे पण मुक्तीला जाणारे नसू किंवा मुक्तीला जाता आलं नसतं आपल्याला, तर आपल्याला आपलीही परमेश्वराने निवड केली नसती. म्हणून आध्यात्मिक, गुणात्मक आणि होकारात्मक जी विचार किंवा जी गोष्ट आपल्या जीवामध्ये आहे ती म्हणजे जीव बंधनात जरी असला तर मुक्तीला जाण्याचा अधिकार त्याला पोचतो, तो मुक्तीला जाऊ शकतो. आणि ह्याच गुणामुळे परमेश्वराने आपल्याला ह्या सृष्टीमध्ये आणलं. स्वतः परमेश्वराने आपल्या श्रीमुखातून तत्वज्ञान दिलं आणि त्या तत्वज्ञानावरती आज आपण चालण्याचा प्रयत्न करतोय. जर यदा कदाचित आपण मुक्तीला जाण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला नसता तर आज आपण ही जी वाटचाल धार्मिकतेची करतोय ती आपल्याला करता आली नसती आणि आपण करूही शकलो नसतो. पण अनादी काळापासून ही अनादी अविद्या जी आपल्याला चिकटलेली, त्यामुळं ह्या जीवामध्ये अविद्या असेल, अज्ञान असेल किंवा अधमतित्रय असतील, परत जीवत्व असेल, असे अनेक दोषांनी जीवस्वरूप जे आहे ते बद्ध झालेले म्हणजे बांधल्या गेलेले आहे. आणि त्यामुळं यातील अविद्या बंध हा सर्वात मुख्य व दृढ असा बंध असल्या कारणाने त्याच्याचमुळे जीवाला खरेखुरे बद्धत्व म्हणजे बंधनत्व आलेले आहे. परंतु केवळ जीव स्वरूप अविद्येने बद्ध जरी असले त्यापासून मुक्त होऊन कैवल्य बनून ईश्वर स्वरूपाच्या या आनंद भोगण्याच्या पात्रतेला मात्र त्याच्या ठिकाणी बद्धमुक्तता आहे. या होकारात्मक किंवा गुणात्मक गोष्टीमुळेच परमेश्वर आपल्याला हे तत्वज्ञान सांगतात, आपल्याकडून आचाराची विचाराची अपेक्षा करतात आणि ह्या जीवाने आपल्यामध्ये बदल घडवावा ही कड निर्माण करतात. परंतु हे आपण समजून घेतलं पाहिजे. बद्धमुक्त जीव हे विचारामध्ये 45व्या सूत्राच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला सांगितलंय. हा बद्ध अवस्थेत त्याला एक परमेश्वरच काय मात्र तो मुक्त करू शकतो. त्यासाठी त्याने मात्र परमेश्वराची कृपा जोडली पाहिजे आणि ती जोडण्याची पात्रता मात्र जीव स्वरूपात अनादी काळापासूनच आहे. परंतु ती पात्रता फक्त ज्ञानाने, यथार्थ ज्ञानाने येऊ शकते. म्हणून ज्ञानाशिवाय ना परमेश्वर समजतो, ज्ञानाशिवाय ना परमेश्वर जाणवतो आणि ज्ञानाशिवाय ना परमेश्वर प्राप्त होतो. म्हणून ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं आपल्याला मुख्य साधन परमेश्वराने सांगितलेले आहे. परंतु त्या साधनाकडे आपलं दुर्लक्ष होऊन आपण इतर साधनांमध्ये ते साधन म्हणून
जास्त वापरतो, परंतु त्यातच न अडकता तत्वज्ञानाच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून आपण या मुख्य साधनाकडे बघितलं पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. खरं म्हणजे आपण ज्ञान हा जो विषय हा अगोदरही हाताळलेला आहे, परंतु ज्ञानाशिवाय भौतिक जगामध्ये पावलोपावली गरज पडते. ज्ञानाशिवाय या भौतिक जगामध्ये आपण काहीच करू शकत नाही. तर आध्यात्मिक जगामध्ये ज्ञानाव्यतिरिक्त आपल्याला काहीच भेटू शकत नाही, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून परमेश्वराचं हे जे तत्वज्ञान समजून त्या गोष्टीवर जर आपण गेलो तरच आपल्याला परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. परंतु हे प्राप्त होण्याचं अधिकार, हे प्राप्त होण्याचं कारण म्हणजे जीव बंधनात जरी असला तरी तो मात्र मुक्तीला जाऊ शकतो. ही अत्यंत होकारात्मक विचारधारा आपल्यामध्ये निर्माण झाल्या कारणानेच आपण धार्मिकता करतोय. आपण बंधनात आहे हे आपण मान्य करतो, मान्य केलं पाहिजे. परंतु याचबरोबर आपण ह्या बंधनातून मुक्त होऊ शकतो, बंधनातून बाहेर पडू शकतो. ही होकारात्मक विचारधारा आपल्यामध्ये असल्या कारणानेच आपण धार्मिकता करतोय, ज्ञान मिळवतोय, आचाराच्या गोष्टी करतोय किंवा क्रियेच्या गोष्टी करतोय. यदा कदाचित मुक्तीला जाण्याचा अधिकार जर आपल्याला नसता तर आपण ह्या गोष्टी करू शकलो नसतो. केल्या असता तरी आपल्याला त्याचा कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही. परंतु हे बंधनातून मुक्तीला जाण्याचा जरी त्याला अधिकार असला तर त्या जीवामध्ये अर्जकत्व म्हणजे कर्माद्वारे जोडणं ही सुद्धा गुणात्मक गोष्टी आहे. आपण कर्माने जोडत असतो, म्हणजे चांगलं असेल वाईट असेल कोणतंही, मग आपण ठरवायचं कोणतं जोडायचं आणि कोणतं वाढवायचं. त्या वाढवण्यातून आपलं फळ किंवा आपला परिणाम किंवा आपल्याला प्राप्ती होत असते. म्हणून अर्जकत्व हा अत्यंत महत्त्वाचा गुण या जीवामध्ये आहे. आणि ते अर्जकत्व म्हणजे आपल्याला संग्रह करण्याचं किंवा कर्मद्वारे जोडण्याचं जर योग्यता आपल्यामध्ये नसती तर आपण चांगली गोष्ट जोडू शकलो नसतो आणि चांगली गोष्ट जोडत जोडत परमेश्वर प्राप्तीपर्यंत किंवा परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू शकलो नसतो. एखादी बरी वाईट जी बी गोष्ट असेल ती संपादन करणे, अर्जन करणे हा जीवस्वरूपीचा महत्त्वाचा धर्म आहे. विचाराच्या 211व्या सूत्रात परमेश्वराने जीव अर्जक ह्या सूत्रातून आपल्याला ही गोष्ट समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. जीवस्वरूपीचे हे अनेक दोष ज्याप्रमाणे अविद्याधार आहेत तसाच हा जीव अर्जकत्व जे आहे तसा हा नव्हे. म्हणून अविद्याच्छेद झाल्यानंतर देखील हा धर्म त्याच्या ठिकाणी कायमच असतो आणि म्हणून तो या अर्जनाद्वारे किंवा अर्जकत्वाद्वारे परमेश्वराचा आनंद सुद्धा उपभोगू शकतो. जर यदा कदाचित त्याला ते घेताच आलं नसतं, आपल्याला आपली ती कॅपॅसिटी नसते किंवा आपला तो अधिकार नसता तर आपल्याला त्याचा आस्वाद घेता आला नसता. अर्जन करणं म्हणजे लेपाधिकार जोडणे. अविद्याच्छेद होऊन जीव प्राप्तीला पोहोचला म्हणजे नवीन असल्याला काहीच जोडायचं नसतं. एक आनंद सोडून म्हणून आनंद जोडणे, उपभोगणे चालूच असल्या कारणाने त्याच्या त्याही ठिकाणी अर्जकत्व असतेच. याचा अर्थ तो यथार्थपणे स्वरूपगत आहे आणि ते जीवामधलं हे स्वरूपगत जे अर्जकत्व आहे तो अत्यंत खूप मोठा गुण आपल्या जीवामध्ये परमेश्वराने सांगितलेला आहे. आणि तो जो गुण जर आपण समजून घेतला तर तो त्या गुणाच्या माध्यमातून आपण भौतिक जगामध्ये कितीतरी संग्रह करतोय. परंतु तो संग्रह कशाचा करावा हे जर आपल्याला कळालं नाही तर आपल्याला त्याच संग्रहातून कितीतरी अडचणी किंवा कितीतरी दुःख प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणून संग्रह करण्याची जी ताकद, अर्जकत्व करण्याची जी ताकद या जीवामध्ये जरी परमेश्वराने सांगितलेली आहे, परंतु ती कोणती करावी, कसली करावी ही मात्र परमेश्वराने आपल्या तत्वज्ञानातून, अध्यात्मातून अत्यंत सुंदर अशी सांगितलेली असल्या कारणाने आपल्याला ती समजू शकते. आणि म्हणून संग्रह कशाचा करावा, आजही आपण खूप संग्रह करतो. मग इस्टेटीचा असेल किंवा आपल्याकडे असलेल्या वस्तूंचा असेल, भौतिक जगाच्या सुखांचा असेल, किंवा आपण आजही कितीतरी लोकांचे मोबाईल नंबर सेव्ह करतो. सेव्ह करतो म्हणजे काय करतो, अर्जन करतो, म्हणजे त्याचा संग्रह करतोय. म्हणजे जे गरजेचं आहे, जे जे उपयोगाचं आहे त्यावेळेस ते आपण वापरतो.
तसंच अगदी आपण थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे परमेश्वराच्या तत्वज्ञानाचं अर्जन केलं पाहिजे. आणि ते एका दिवसात कधी आपल्याला भेटू शकत नाही. त्याच्यासाठी सातत्य असणं, सातत्य ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की दररोज सूत्रपाठाचं पारायण करत असताना किंवा सूत्रपाठाचं वाचन करत असताना, लीळाचरित्राचं वाचन करत असताना दररोज खूप काही वाचणं आणि खूप काही शिकण्यापेक्षा एक सूत्र घ्या, 2 लीळा घ्या आणि त्याचं चिंतन जर केलं तर ते कायमस्वरूपी आपल्या संग्रही असेल. ज्या ज्या वेळेस आपल्याला गरज पडेल आपल्या जीवनामध्ये वाटचाल करत असताना त्या त्यावेळेस ती शिदोरी म्हणून आपण आपल्या जवळ ठेवलं पाहिजे. आणि ते आपल्या जवळ असेल तर कधीतरी काळे वेळेला बरोबर त्या सूत्राचा किंवा त्या लीळेचा आपल्याला आधार भेटून आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणून परमेश्वरांनी सूत्राच्या माध्यमातूनच आपल्याला सन्निधानत्व दिलेलं आहे. तुम्हाला वचनरूपी गोविंदाचं सन्निधान परमेश्वरांनी जे सांगितलंय ते ह्याच अनुषंगाने सांगितलंय. कारण वचन आपल्याजवळ असले पाहिजे. जर आपल्याजवळ आपण वचन ठेवले तर आपण परमेश्वराजवळ आहे किंवा परमेश्वर आपल्याजवळ आहे. आणि तेव्हाच आपल्या जीवनामध्ये आपल्याला या अध्यात्माचा जो प्रवास आहे तो अत्यंत शांततेने, दमदारपणे आणि होकारात्मक करता येईल. म्हणून आपल्याला दररोजचं अर्जकत्व परमेश्वराने जे दिलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. फक्त यामध्ये आपण विचार केला पाहिजे की चांगलं कोणतं, वाईट कोणतं, योग्य कोणतं, अयोग्य कोणतं. ज्याचं तुम्ही अर्जन कराल ते तुम्हाला प्राप्त होईल. काही लोक व्यसनाधीन असतात, ते त्याचं अर्जन करतात, त्याचा संग्रह करतात. चुकीच्या विचारांचा संग्रह करणे, चुकीच्या संगतीचं लोकांचा संग्रह करणे, चुकीच्या कामाचा संग्रह करणे. तर ह्या ज्या गोष्टी आहे यात योग्य आणि अयोग्य हे समजणं हे अध्यात्माचं खरं काम आहे. अध्यात्म आपल्याला दिशा देत असतं आणि आपलं टार्गेट किंवा आपलं जे ध्येय ते निश्चित करत असतं. आणि हे निश्चित करत असताना योग्य अयोग्याची जोड, योग्य अयोग्याची सांगड आपल्याला परमेश्वराच्या या तत्वज्ञानातून कळत असते किंवा कळाली पाहिजे. जर यदा कदाचित या तत्वज्ञानातून, या अभ्यासातून जर आपल्याला योग्य अयोग्याची सांगड घालता नाही आली आणि जर कळालं नाही तर आपल्या ह्या धार्मिकतेला किंवा आपल्या ह्या धर्माला कोणताही उपयोग राहू शकत नाही. कारण आपल्या अध्यात्माचं, आपल्या धर्माचं मूळ टार्गेट काय आहे की परमेश्वर प्राप्ती करणं. आणि त्या प्राप्तीच्या अनुषंगाने जे जे आपल्याकडे असायला पाहिजे ते आपल्या संग्रही जर असेल तरच ते आपल्याला ज्या वेळेस आपल्याला गरज पडेल त्यावेळेस त्याचा वापर करता येईल. अन्यथा जर आपल्याकडे ते संग्रह रूपाने जर नसेल तर आपल्याला ते वापरता येणार नाही. आणि म्हणून परमेश्वराच्या या प्राप्तीपर्यंत आपण कधीही जाऊ शकत नाही. म्हणून तो संग्रह आपल्याकडं असला पाहिजे. आणि परमेश्वराच्या तत्वज्ञानाचा संग्रह करणं म्हणजेच सूत्रपाठाचं संग्रह करणे, लीळेचं संग्रह करणे, लीळाचरित्रामध्ये आलेले जे होकारात्मक पात्र आहे, परमेश्वराच्या सन्निधानातले जे भक्त आहेत त्यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या आचारातून, विचारातून ती प्रेरणा घेऊन तो संग्रह आपल्याजवळ ठेवणे. आणि तोच संग्रह करण्याची ताकद आपल्यामध्ये आहेच. म्हणून ते अर्जकत्व या जीवामध्ये जो गुण आहे त्याचा आपण वापर करून आपल्या परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे. एकदा स्वामी निरूपण करत असतात आणि त्या निरूपणाचा मुख्य विषय असतो ईश्वर अप्राप्तीचे निरूपण. म्हणजे ईश्वर प्राप्त कशामुळे होऊ शकत नाही आणि कशामुळे होतं, हा निरूपणाचा विषय असल्यामुळे परमेश्वर सर्वांना हे तत्वज्ञान सांगत असतात. आणि त्याच वेळेस परमेश्वर सांगतात की परमेश्वर कशानेही प्राप्त करता येत नाही किंवा कशानेही जाणता पण येत नाही. पण त्याच वेळेस महादाईसा असतात, महादाईसा विचारतात की सर्व काही तुम्ही आचार्यांनाच सांगतात, सकळे ज्ञान जे आहे आत्तापर्यंत तुम्ही सन्निधानात असताना फक्त आचार्यांनाच सांगताना आम्हाला दिसतं. तर आमच्याजवळ काहीच नाही, आम्ही काही जाणलेलंच नाही आहे. अशी खंत किंवा अशी दुःख महादाईसा देवाकडे केल्यानंतर देव त्यांना प्रतिप्रश्न करतात, बाई तुम्ही 4 जे पदार्थ आहेत ते तुम्ही जाणता का म्हणे. तर त्या हो म्हटल्या. म्हणजे जर 4 पदार्थ जाणलेलं आहे तुम्हाला ते माहीत आहे तर त्याच्या व्यतिरिक्त काही जाणणंच नाही म्हणे बाई. आणि म्हणून परमेश्वरांनी आपल्याला स्पष्ट या लीळेतून सांगितले, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर
या चारही पदार्थाचं जर कार्य, कारण, स्वरूप, लक्षण जर आपण समजून घेतलं तर तेच तत्वज्ञान आहे, तेच ज्ञान आहे आणि तेच शिदोरी म्हणून आपल्याला आयुष्यभर परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपल्याला उपयोगी पडू शकतं. आणि म्हणून सर्वात प्रथम आपण खूप काही अभ्यास करण्यापेक्षा जीवानी समजून घेतला पाहिजे. आपण पुढच्या अभ्यासक्रमामध्ये देवता वर्ग सुद्धा समजून घेणार आहे, प्रपंच सुद्धा समजून घेणार आहे आणि त्यानंतर परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वराकडूनच आपण समजून आणि जाणून पण घेणार आहे. तर महादाईसाला देव त्याच अनुषंगाने समजावतात का जर तुम्ही म्हणताय, महादाईसा देवाला विचारते की जर तुम्ही म्हणताय की या चारी पदार्थ जाणण्या व्यतिरिक्त काही जाणणं नाहीये तर ते कसं काय, आम्ही काही समजलो नाही. मग देव त्यांना सांगतात ईश्वर एक आहे असं तुम्ही जाणलं की नाही. तर महादाईसा म्हणतात हो, आम्हाला माहिती परमेश्वर एक आहे. मग देवता सुद्धा जाणता की नाही तुम्ही म्हणे. तर म्हणे हो, देवता पण जाणतो. जीव एक आहे म्हणे, जीव नावाचा सुद्धा एक पदार्थ आहे असं तुम्ही जाणता की नाही. महादाईसा म्हणतात हो, जाणते. आणि मग प्रपंच पण असा आहे हे पण तुम्ही जाणता की नाही. महादाईसाला देव प्रश्न विचारतात, ते पण जी जी म्हणून होकार देतात. आणि मग परमेश्वर म्हणतात की प्रपंच नाशिवंत ऐसे जाणा का, म्हणजे तुम्ही प्रपंच जाणतात पण तो नाशिवंत असं जाणलेला आहे की नाही. महादाईसा म्हणते हो, जाणलेला आहे. मग त्याचप्रमाणे परमेश्वर स्वतः महादाईसांना सांगतात जीव बंधनात आहे पण मुक्तीला जाणार आहे, म्हणजे जीव बद्ध मुक्त आहे, अविद्यात्मक ऐसे जाणा की. तर महादाईसा त्याही प्रश्नाला जी जी म्हणून उत्तर देतात की जीव बंधनात आहे, तो मुक्तीला जाणारा आहे, तो अनादि अविद्येने बंध जरी असला तरी तो मुक्तीला जाण्याचा अधिकार त्याच्यामध्ये आहे, हे मी जाणलेलं आहे. आणि मग देव लगेच त्यांना पुढचा प्रश्न विचारतात की देवता समळा नित्यबद्ध ऐसे जाणा की, सर्व सकळ ही ज्या देवता आहे त्या नित्य बंधनात आहे हे तुम्ही जाणता का. तर महादाईसा म्हणते हो, जाणते. मग परमेश्वर स्वतःकडे वळतात. या तिन्ही पदार्थ सांगितल्यानंतर ईश्वर केवळ नित्यमुक्त ऐसे जाणा की. तर महादाईसा त्वरित उत्तर देतात की हो, म्हणजे परमेश्वर स्पष्ट सांगतात की ईश्वर जे आहे, परमेश्वर जे आहे केवळ पण नित्य मुक्त आहे, ते कोणत्याही कशाच्याही बंधनात नाहीये. आणि सकळही प्रपंच भौतिक त्रिगुणात्मक असं जाणता की नाही असं विचारल्यानंतर ते हो हो म्हटले. आणि त्यानंतर परमेश्वराने प्रपंच अनित्य, जीव विषम, परमेश्वर सम, जीव आर्जक, देवता फळदाती, चैतन्य व्यापारते आणि परमेश्वर उद्धारिता, नित्यबद्ध देवता आणि बद्धमुक्त जीव, नित्यमुक्त परमेश्वर, या चारही पदार्थातलं नेमकं जो फरक आहे त्याचं वर्गीकरण महादाईसाच्या ह्या प्रश्नाला उत्तर देताना परमेश्वर सुंदरपणे सांगतात की एका ओळीत, एका सूत्रात, एका वचनामध्ये परमेश्वराने सांगून टाकलं का देवता ह्या नित्य बंधनात आहे, जीव हा बंधनात जरी असला तरी मुक्तीला जाणारा आहे आणि परमेश्वर मात्र नित्यमुक्त आहे. हे सांगितल्यानंतर ह्या देवतेच्या अनुषंगाने परमेश्वर महादाईसाला समजून सांगतात की ह्या देवता एकी उच्च असतात, एकी नीच्या असतात. जो उच्च देवता आहे त्या देवता नीचेचा व्यापार करून घेतात आणि ते व्यापुनी, उच्च नीचेची व्यापुनी वरते म्हटले. देवता नीच्या उचेचे देखणे नाही, नीच उचेचे अस्तित्व जाणे. म्हणजे नीच देवता फक्त अस्तित्व रूपाने वरच्या देवतेला जाणतात, ते बघत नाही. आणि ज्या वरच्या देवता आहे त्यांच्या इच्छेनेच खालच्या देवतेचा व्यापार चालतो. अशा पद्धतीनं परमेश्वराने महादाईसाला समजून सांगितलं, त्यांच्या ते लक्षात आलं. आणि त्यानंतर परमेश्वर सांगतात की हे सांगत असताना अनंत ब्रह्मांडे आहे म्हटले. ह्या अनंत ब्रह्मांडामध्ये अनंत देवता आहे, अनंत जीव आहे आणि अनंत परमेश्वर आहे. ह्या अनंत परमेश्वर अनंत जीवासाठी सतत अखंडितपणे ह्या जीवाच्या मुक्तीसाठी कार्यरत राहतात, निरंतर राहतात. आणि हे निरंतर राहण्याचं कारण म्हणजे का ह्या जीवामध्ये बंधनातला जरी नकारात्मक भाव असला तरी तो मुक्तीला जाण्यासारखा आहे आणि तो मुक्तीला जाऊ शकतो. आणि म्हणूनच परमेश्वराने आपल्याला हे तत्वज्ञान
सांगण्याचा घाट घातलेला आहे किंवा हे तत्वज्ञान वेळोवेळी प्रत्येक क्षणोक्षणी पावलोपावली आपल्याला कोणाच्या तरी माध्यमातून हे तत्वज्ञान परमेश्वर आपल्याला सांगतात. अर्जन किंवा कर्माद्वारे आपल्याला मिळवण्याची ताकद असल्यामुळेच आपल्याला हे अर्जन करता येतं, आपल्याला ऐकता येतं, ऐकल्यानंतर समजून घेता येतं आणि समजून घेतल्यानंतर मात्र ते आपण पुढं जाऊ शकतो. आणि हे अर्जकत्व जर आपल्यामध्ये नसेल तर संग्रह करण्याची ताकद आपल्यामध्ये राहिली नसती आणि ती संग्रह करण्याची ताकद आपल्यामध्ये न राहिल्यामुळं आपल्याला अनेक अडचणीला तोंड द्यावं लागलं असतं. आपण एखादी गोष्ट मिळवली असती परंतु अर्जकत्व आपल्यामध्ये नसतं तर ती आपल्यापासून परत आपल्या हातातून निसटली असती. आणि म्हणून आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की आपल्यामध्ये भौतिक जगामध्ये संग्रह करण्याची खूप मोठी ताकद आहे. याचा अर्थ तो संग्रह करण्याची ताकद ही अध्यात्माची सुद्धा असली पाहिजे आणि आहे. परंतु आपण इकडूनचा संग्रह करण्याऐवजी इकडचा म्हणजेच प्रपंचातला किंवा भौतिक जगातला भौतिक सुखाचा करताना खूप दिसतो. परंतु सकळी संपत्ती असंपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती एका सूत्रातून परमेश्वराने ह्या प्रपंचाच्या या किंवा संपत्तीच्या बाबतीत फोलपणा संपत्तीचा फोलपणा आपल्याला समजून सांगितलेला आहे. परंतु ते जर आपण समजून नाही घेतलं तर या प्रपंचाच्या पाठीमागच भौतिक जगाच्या सुखाच्या संग्रहाच्या पाठीमागच लागू आपण आणि ते लागल्यामुळं परमेश्वर मात्र क्षणोक्षणी पावलोपावली आपल्यापासून दूर निघून जाईल यात शंका नाही. आणि म्हणून परमेश्वराला आपल्याला जर जवळ करायचं असेल, परमेश्वराच्या जवळ जर आपल्याला जायचं असेल आणि ह्या अध्यात्माच्या माध्यमातून हा आपला रस्ता जर आपल्याला प्रगतीपथावर न्यायचा असेल तर आपल्याला ह्या आपल्यामध्ये असलेल्या जे गुण आहे त्याचा खूप खुबीने आणि चांगला वापर आपण करून घेतला पाहिजे. कारण बंधनात जरी असला तर मुक्तीला जाणारा हा आशावाद परमेश्वराने आपल्यामध्ये जागवला आहे, ही प्रेरणा आपल्यामध्ये दिलेली आहे. आणि तो आशावाद घेऊनच आपण आपली दररोजची धार्मिकता किंवा स्मरण असेल, चिंतन असेल किंवा वचनाचा अभ्यास असेल आपण करत राहतो. तो आशावाद जर आपल्याकडे नसेल, तो आत्मविश्वास जर आपल्याकडे नसेल तर आपल्या अध्यात्माला कोणत्याही प्रकारचा उपयोग राहणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा अर्थ राहणार नाही. आणि म्हणून आशावाद दररोज आपण जागृत ठेवला पाहिजे की परमेश्वर आपल्याला प्राप्त करायचा आहे, परमेश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकतो, परमेश्वर आपल्याला प्राप्तीला नेऊ शकतो. आणि त्या अनुषंगानेच आपण प्रयत्न जर होकारात्मक विचारांनी जर करत राहिलो तरच आपण परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. तो आत्मविश्वास आपल्यामध्ये आपल्याला सतत जिवंत ठेवू शकतो. किंवा ते जर विचारच आपल्या मनातले मेले की कोणी बघितलाय देव, कसा काय देव मिळेल, एवढं सोपं आहे का, ते भेटणं शक्यच नाही आजच्या जन्मात तरी, अशा नकारात्मक जर विचार आपल्यामध्ये आले तर आपला जो रस्ता आहे याचं जे चालणं आहे आपलं तर ते आपोआपच धीमं होऊन जाईल, हळूहळू होऊन जाईल आणि आपण एक वेळ उदासीनतेमध्ये जाऊ. आणि त्या उदासीनतेमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला कोणत्याही प्रकारची प्रेरणा किंवा कोणत्याही प्रकारचं औषध आपल्याला वैचारिक जिवंतपणा निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून परमेश्वराने ह्या जीवाला नकारात्मक किंवा दोषाच्या गोष्टी जरी सांगितल्या तर गुणात्मक गोष्टी सांगून आपला तो आशावाद जिवंत ठेवलेला आहे. तो विचारची दृष्टी जी आहे ती परमेश्वराची ध्येयावरती किंवा टार्गेटवरती खिळून राहण्यासाठी आणि आपल्याला ते टार्गेट आपली ती जे ध्येय ते स्पष्ट दिसावं म्हणून आपल्यामध्ये काय काय आहे ते आपल्याला समजून सांगितलंय. परंतु जे आपल्यामध्ये आहे त्याचा हा जीव कशा पद्धतीनं वापर करतो त्याच्यावरती परमेश्वर ही प्राप्ती ठरत असते. कारण परमेश्वराने ह्या जीवाला प्रत्येकाला त्याच्या त्याच्या योग्यतेनुसार बुद्धी दिलेली आहे, विचार करण्याची ताकद दिलेली आहे. परंतु प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी का असते तो कोण कसा कोणत्या बाजूने त्या बुद्धीचा खुबीने वापर करू शकतो त्याच्यावरती त्याची ही व्यवहारी बुद्धी धर्माला उपयोगी लागत असते. ती कुशलता एखाद्या जीवामध्येच असते. आणि म्हणून परमेश्वरांनी विरळा नांदे सांगितलंय का तर हा असा तलवारीच्या धारेवरती चालून परमेश्वरापर्यंत प्राप्त करण्याचा जो आचार परमेश्वराने सांगितलेला आहे तो त्यावरती कुशलतेने तो चालू शकतो आणि परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. परंतु आपल्यामध्ये ते आहे, आपण ते करू शकतो
आणि आपल्याला परमेश्वर प्राप्त करायचाच आहे, आत्ता नाही तर कधीच नाही. कारण कधीतरी बघू, आपण करू, आज नाही तर उद्या करू, आपलं कुठं वय चाललंय, असा विचार करता करता आपल्या हातातून अनंत जन्म, अनंत सृष्ट्या गेलेल्या आहे. पूजनीय माईन भटांना सुद्धा ज्यावेळेस बोध झाला आणि बोध झाल्यानंतर ते त्या पद्धतीने विचार करायला लागले की जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, तर आपण आता या संसारातून मुक्त व्हायला पाहिजे, निघालं पाहिजे, त्याग केला पाहिजे, तरच आपल्याला परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. परंतु दुसरी बाजू किंवा दुसरं मन, त्यांचं अंतर्मन सांगत होतं की काही हरकत नाही, आता आपल्याला परमेश्वर कळाला आहे तर आपण कधीही परमेश्वराला प्राप्त करू शकतो. आजपर्यंत कळाला नव्हता, आज कळाला आहे, ही जमेची बाजू आहे. परंतु त्यांच्या लगेच बाह्य मनाने त्यांच्यावरती कडी केली आणि सांगितलं, तर ही वेळ आपल्या हातात नाही आहे, म्हणून आत्ता नाही तर कधीच नाही. म्हणून ते उठले आणि परमार्गाला लागले आणि परमार्गाला लागल्यानंतर त्याग करून परमेश्वराला प्राप्त करू शकले. खरं म्हणजे लीळाचरित्रामधले जे साधक आहे त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांची आचार करण्याची पद्धत, त्यांचे प्रश्न विचारण्याची पद्धत आणि त्या प्रश्नातून परमेश्वराने दिलेलं त्यांना जे उत्तर आहे, ही आपलीच परमेश्वराबरोबर अप्रत्यक्षरित्या चर्चा चालू आहे. ही जर आपण मनात ठाम जर केलं तर परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान हे आपल्याला सांगितलंय आणि आपल्याला ते समजावून सांगून आपल्याला मुक्तीचा दरवाजा खुला करतायत. ही जर गोष्ट आपल्या मनामध्ये आपण ठामपणे जर निर्माण केली तर हा आपला अध्यात्माचा जो जीवन प्रवास आहे तो खूप सोपा होईल. कारण परमेश्वर आपल्याबरोबर वाचनाच्या माध्यमातून, लीळेच्या माध्यमातून, परत मार्गदर्शकाच्या रूपामध्ये आपल्या ह्या लीळाचरित्रातील जे आपले प्रेरणास्थान आहे, पूजनीय माईंभट असेल, पूजनीय आचार्य असतील, पूजनीय मा दैसा असेल किंवा पूजनीय बाईसा असेल, असे अनेक चरित्रामधले जे पात्र आहे ते आपल्याला दिशादर्शक ठरू शकतात. पण त्या पद्धतीने आपण विचार केला पाहिजे. म्हणून आपल्यामध्ये जेवढे नकारात्मक गोष्टी त्याच्या कितीतरी पटीने आणि त्याच्या कितीतरी चांगल्या होकारात्मक गोष्टी असल्यामुळे परमेश्वराने आपली या स्वतःचा आनंद देण्यासाठी निवड केलेली आहे. कारण परमेश्वराने खूप मोठी जी धाडस केलेलं आहे किंवा खूप मोठी जी जीवाला आनंद देण्यासाठी निवड केलेली आहे, तर ही निवड कशाच्या आधारे केलेली हे बी आपण बघितलं पाहिजे. कारण निरानंद जीव आहे आणि निरानंद जीवाला आनंद द्यायचा आहे. ज्याच्यामध्ये ते स्ट्रक्चरच नाही आहे, ते स्ट्रक्चर तयार करायचं म्हणजे अगोदरचं खुंटून, अगोदरचं नष्ट करून नवीन निर्मिती करायची आणि त्याला त्याचा उपभोग द्यायचा, ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे. बिडारावर काय बिडार अशा पद्धतीनं परमेश्वराने एखाद्या ठिकाणी जर घरामध्ये एखादं कुटुंब राहतं तर ते कुटुंब अगोदर काढावं लागेल पूर्ण. ते पूर्ण सामान घेऊन जेव्हा बाहेर पडतील तेव्हा दुसरं कुटुंब गुण्यागोविंदाने तिथं राहू शकतं. तसं आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या दृष्टीमध्ये ना आपल्या मूळ स्ट्रक्चरमध्ये ज्या नकारात्मक, दोषात्मक ज्या गोष्टी आहे त्या पूर्ण आपल्याला काढायच्या आहे बाहेर. काढायच्या आहे म्हणजे आपण खोडून तोडून ते फेकू शकत नाही. त्या सुप्त अवस्थेत आपल्याला न्यायचं आहे. त्यांचं जे कार्य आहे ते आपल्याला थांबवायचं आहे आणि त्याच्यावरती संयम ठेवून आपल्या गुणात्मक गोष्टीचा अधिराज्य गाजवायचं आहे. ज्यावेळेस गुणात्मक गोष्टी वाढतील तेव्हा आपोआपच त्यांचं प्राबल्य वाढेल आणि ते प्राबल्य वाढल्यामुळं त्या नकारात्मक गोष्टी आपोआपच सुप्त अवस्थेत जातील आणि तेव्हा मग खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या परमार्गामध्ये आपण अध्यात्माला सुरुवात करतोय हा आपण विचार केला पाहिजे. कारण आपण या गोष्टीचा विचारच कधी केलेला नाही की आपल्यामध्ये काय आहे आणि काय नाही आहे. जे नाही आहे ते कशासाठी नाही आहे, जे आहे ते कशासाठी आहे, याचा जर विचार करायला आपण लागलो तरच त्या गोष्टीचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. आणि हे सर्व होत असताना हे सर्व अर्जन किंवा बंधनातून मुक्तीला जाण्याचा जो अधिकार परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे तर तो जीव हा सर्वाधिकारी आहे. सर्वाधिकारीत्वामुळं हे जे आपल्याला प्राप्त झालंय त्याचा आपण कशा पद्धतीने उपयोग करून घेतला पाहिजे हे आपण अध्यात्मातून शिकायचे. कोणतंही चांगलं आणि वाईट कर्म जोडून त्यातून आपले चांगले आणि वाईट करून घेण्याचा जो जीवाच्या स्वरूपी सर्वाधिकारीत्व आहे त्याचा जर खुबीनं आपण जर चांगल्या पद्धतीने जर विचार केला किंवा वापर करून घेतला तरच आपल्याला ह्या परमेश्वरापर्यंत प्राप्तीला जाऊ शकतो. अन्यराटीमध्ये एक म्हण आहे की वाळवी रगडता तेलही गळे आणि प्रयत्नांती परमेश्वर. म्हणजे प्रयत्न केला तर परमेश्वर प्राप्त होऊ शकतो
आणि जर वाळूला प्रयत्नाने जर रगडत राहिलं तर त्यातून तेल निघू शकतं. परंतु प्रयत्नाला अत्यंत महत्त्व जसं अन्यराटे दिलेलं आहे तसं आपला धर्म सुद्धा 99% हा प्रयत्नवादी आहे. हे जर आपण समजून घेतलं तर हा 1% जो नकारात्मक म्हणजे प्रारब्धवादाचा जो विषय तो आपोआपच छोटा होऊन जातो आणि आपल्या प्रयत्नाला यश आल्याशिवाय राहत नाही. कारण परमेश्वर स्वतः शब्द देतात, प्रॉमिस करतात, वचन देतात की प्रयत्न करी दैवाचे सहाय्य. जर तुम्ही प्रयत्न केला तरच मी तुम्हाला नक्की सहाय्य करेल. आणि ही सहाय्यता जर प्रत्यक्ष परमेश्वराकडून जर आपल्याला प्राप्त झाली, परमेश्वराकडून जर आपल्याला भेटली, तर तोच परमेश्वर आपल्यापासून खूप दूर राहू शकत नाही आणि खूप दूर होऊ पण शकत नाही. आणि म्हणून जीवामध्ये सर्व अधिकारीत्व आहे. म्हणजे जीव सर्वच अधिकारीत आहेत, परंतु तो जीवामध्ये सर्व अधिकार पण आहे. आणि म्हणून आपण जो म्हणतो ना आमचा अनाधिकार आहे, आमचा योग आला नाही, आमच्या नशिबात असेल तर बघू, आम्ही जोडलंच नाही, तर ह्या ज्या गोष्टी याला शास्त्रामध्ये कोणत्या प्रकारचा अर्थ नाही. परंतु आपल्या जीवानी ह्या नकारात्मक गोष्टी निर्माण करण्याचं कारण काय की त्याच्यामध्ये त्या नकारात्मक गोष्टीचं प्राबल्य जास्त आहे आणि म्हणून तो जीव विषय व्यवस्था करतो. जर विषय व्यवस्था न करणारा जीव तुम्हाला भेटला तर आपण समजायचं का गुणात्मक गोष्टी त्याच्या जास्त आहे. आणि विषय व्यवस्था करणारा जीव भेटला तर समजायचं का आपण नकारात्मक गोष्टी म्हणजे जीवामध्ये असलेल्या जे दोष आहे ते त्याचं प्राबल्य त्याच्यामध्ये जास्त आहे. आणि म्हणून कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये जास्त आहे कमी आहे हे आपण अंदाजाने जसं घेऊ शकतो तसं आपण सुद्धा आपल्या विचारातून आपलं चिंतन करून आपल्याला आपण ओळखू शकतो की आपल्याला प्रथम एखादी गोष्ट बघितल्यानंतर कोणता विचार पटकन आपल्याला चाटतो किंवा स्पर्श करतो हे जर आपण चिंतन केलं आणि उघड्या डोळ्यांनी किंवा उघड्या बुद्धीनं जर आपण आपलं अवमूल्यन किंवा अनुमान जर करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला कळेल. आचार मालिकेतल्या 119 सूत्रामध्ये परमेश्वराने स्पष्ट सांगून टाकले की जीव सर्वाधिकारी आहे. जर जीव सर्वाधिकारी आहे तो जीव कोणतंही काही कार्य करू शकतो आणि केल्यानंतर तो यशस्वी होऊ शकतो. हे जर परमेश्वराने स्पष्ट जर आपल्याला सांगितलंय तर आपल्या मनामध्ये या गोष्टी येतातच कशा की मी जोडलं नाहीये, माझे योगच नाहीये, माझ्या नशिबातच नाहीये. ह्या नकारात्मक गोष्टी येण्याचं कारण आपण खऱ्या अर्थाने आपला धर्म आपण समजून घेतलेला नाही आणि आपला प्रयत्न कुठेतरी कमी पडतोय. अप्रयत्नामुळं या नकारात्मक गोष्टी आपल्यामध्ये निर्माण होत असतात. म्हणून आपण ते एक म्हण आहे की कोल्ह्याला द्राक्ष आंबट. तो कोल्हा असतो द्राक्षाच्या बागेमध्ये द्राक्ष खाण्यासाठी जातो, त्याचा उद्देश द्राक्ष खाणे हाच आहे, परंतु तो प्रयत्न करतो. ते द्राक्ष उंच असल्यामुळे तो उड्या मारून मारून थकतो, त्याला काही द्राक्ष हातात येत नाही आणि मग तो जेव्हा त्यातून निराश होतो, उदास होतो आणि परतीच्या वाटेवर चालतो तेव्हा तो प्रत्येकाला सांगत फिरतो की द्राक्ष आंबट आहे, द्राक्ष आंबट आहे. त्यांनी खाल्लेलेच नाहीये तर त्याला आंबट आणि गोडीचा प्रश्न येतो कुठं, त्याला अनुभव तो येणारच कसा. परंतु त्याची नकारात्मक बाजू लपवण्यासाठी, त्याचा अप्रयत्न लपवण्यासाठी आणि त्याला अपयश आलेलं आहे हे लपवण्यासाठी त्यांनी ती विषय व्यवस्था केलेली असते स्वतःला वाचवण्यासाठी. का तर जीव स्वार्थी आहे. या बोधकथेतून आपल्याला खूप काही घेता येईल का आपल्याला जे करता येत नाही ते आपण सांगतो का अरे हे शक्य आहे का, हे अशक्य आहे, हे कोण करतो, हे कोण करू शकतं. परंतु जे शक्य आहे तेच परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे आणि जे शक्य आहे तेच परमेश्वर आपल्याला सांगतात. ही विचारधारा जर आपली पक्की झाली तर परमेश्वराने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवरती आपली निष्ठा बसेल, परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा बसेल आणि आपण या आध्यात्मिक रस्त्यावरती किंवा परमेश्वराच्या प्राप्तीच्या रस्त्यावरती अत्यंत होकारात्मक, दमदार आणि आशावादातून, आत्मविश्वासातून प्रवास करू शकतो. आणि ह्या सर्वाधिकारामुळेच त्याला वाटेल ते वाईट किंवा चांगलं कोणती क्रिया करता येते. जीव स्वरूपात मुळातच एखाद्या कोवळ्या वाळकाप्रमाणे अगदी निर्दोष आहे. कारण जीवाची व्याख्या आपण बघितलेली आहे का केवळ नित्य अनादि अविद्य युक्त वस्तू एकूआती ते जीव शब्द बोलजे. म्हणजे परमेश्वराने ह्या जीवाची व्याख्या करत असताना पहिला शब्द जो वापरला केवळ, केवळ म्हणजे शुद्ध. आणि ह्या जीवामध्ये मुळातच ते आहे, फक्त ते आपल्याला ऍक्टिव्ह करावं लागेल आणि ते शुद्धत्व ऍक्टिव्ह जर केलं तर हा जीव निर्दोष ठरतो आणि त्या कोवळ्या वाळकाप्रमाणे त्याचं काहीही करू शकतं. कोवळं वाळूक असतं
तर त्या कोवळ्या वाळकाच्या दृष्टांताच्या माध्यमातून त्या वाळकाचा आपल्याला तळीव पदार्थ करता येतात. ते चिरून त्याचं काही पदार्थ किंवा एखादी भाजी आपल्याला पण करता येते, त्याची कोशिंबीर करता येते, त्याचं लोणचं पण करता येतं, किंवा ते कच्चच जरी खाल्लं तरी आपल्याला ते उपयोगी पडतं किंवा ते आपल्याला पचनी पडू शकतं. अशा प्रकारे जीव हा सर्वाधिकारी असला तरी त्याला ते समजून उमजून घेऊन स्वतःचं काय करायचं ते त्याला ठरवता आलं पाहिजे. आजकाल आपण एवढ्या नकारात्मक गोष्टीत गेलोय की आपल्याला आपलं न कळाल्यामुळं आपला निर्णय आपल्याला घेताच येत नाही. आणि आपल्याला आपला निर्णय का घेता येत नाही, तर आपली जी नजर आहे, आपली जी दृष्टी ती दुसऱ्याच्या निर्णयावरती खिळून बसलेली आहे. कारण दोषदर्शी का, म्हणजे त्यांनी काय निर्णय घेतला, तो का निर्णय घेतोय आणि कसा निर्णय घेतोय, बघू आता त्याचं कसं होतंय, ह्याच विचारातून आपण बाहेर न पडल्यामुळं आपला निर्णय आपल्याला घेता येत नाही. आणि म्हणून दुसऱ्याच्या निर्णयाकडे आपली नजर लागलेली असल्यामुळं आपल्या अनंत जन्म अनंत सृष्ट्या जशा गेल्या तसं हा पण जन्म आज जाऊ शकतो. म्हणून जीव सर्वाधिकारी आहे. त्याचं बरं किंवा वाईट चांगलं जे आहे हे त्याला समजलं, त्याचं हित त्याला कळालं, यातच त्याची 50% लढाई जिंकलेली. खरं म्हणजे जीव हा जीवाचं हित कधीच बघत नाही, जीवाचं हित जीव कधीच पाहत नाही. आणि म्हणून तो या लढाईमध्ये हरण्याचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त आहे. ज्या वेळेस स्वतःचं हित कशात आहे, भलं वाईट कशात आहे हा विचार करायला हा जीव जाईल, त्याच वेळेस खऱ्या अर्थाने तो 50% लढाई जिंकलेला असतो. आणि भौतिक जगामध्ये आपण याचा खूप विचार करतो. निर्णय घेताना परिणामांचा विचार करतो, सामाजिक बाजूचा विचार करतो, कौटुंबिक बाजूचा विचार करतो, इकॉनॉमिक विचार करतो, सर्व बाजूने विचार करतो. मग नफा तोट्याचा विचार करून मग आपण निर्णय घेत असतो. अध्यात्मात मात्र एवढा विचार करणारा जीव नाहीये. परंतु अध्यात्मात जर विचार करणारा जीव निर्माण झाला तरच परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणून ह्या जीवाला चांगल्या वाईट करण्याची सद्सद्विवेक बुद्धी जेव्हा जागृत तो करील स्वतःची, तेव्हाच मात्र तो परमेश्वराच्या अध्यात्मात टिकू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. त्यांनी मनात जर आणले तर तो शास्त्राभ्यास करेल, वैराग्याने राहील, म्हणजे ज्ञान प्राप्त करून तो अत्यंत एकांतात राहून परमेश्वराच्या प्राप्तीसाठी सतत प्रयत्न करील, ज्ञानी होईल. त्यामुळे तो परमेश्वराचं प्रेम किंवा आनंद मिळू शकेल. त्या जीवाचा जो कड आहे त्याप्रमाणे तो राहू शकतो, त्याला कोणी अडू शकत नाही. कारण जीव हा स्वतंत्र आहे आणि स्वतंत्र पदार्थाला परमेश्वर सुद्धा हात लावत नाही. त्याच्यामुळे आपल्याला आपलं ठरवावं लागेल. आपण जोपर्यंत आपलं काही ठरवत नाही तोपर्यंत आपलं काही ठरत नसतं. आणि म्हणून आपलं ठरवल्यानंतरच काहीतरी ठरत असतं. म्हणून प्रत्येक जगामध्ये भौतिक जगामध्ये आपण प्रत्येक विश्वामध्ये राहत असताना प्रत्येक गोष्टीचं आपण ठरवलेलं असतं. आपलं घर कसं असावं, आपल्या गाडी कशी असावी, आपलं ऑफिस कसं असावं, आपले कपडे कसे असावे, प्रत्येक गोष्टीचं आपलं ठरवलेलं असतं. पण ते अध्यात्माच्या बाबतीत जर आपण ठरवलं तरच आपल्याला या अध्यात्मामध्ये प्रगतीला जाऊ शकतो किंवा परमेश्वराच्या प्राप्तीच्या अध्यात्मामध्ये आपण प्रगती करू शकतो, परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. अगदी काही, परंतु यासाठी परमेश्वराचा कड बघून आपण आपला कड ठरवला पाहिजे. यश मात्र हमखास आहे. प्रेम, आनंद, सुख आपल्या हातात आहे. कारण परमेश्वराचं कडच आहे की या जीवाला मी माझं प्रेम द्यावं आणि या जीवाने माझं प्रेम घ्यावं. त्याच्यासाठीच परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, त्याच्यासाठीच परमेश्वराने अवतार घेतलाय आणि तेच देण्यासाठी परमेश्वर वाडोवाडी फिरले. क्षणोक्षणी पावलोपावली कोणाच्या तरी निमित्तातून तुमच्यापर्यंत संपर्क कंटिन्यू साधण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपल्याला आपलं न समजल्यामुळे आपल्याला आपलं ठरवता येत नाही. आणि म्हणून परमेश्वरचं जर कड कोणता आहे हा जर आपण ओळखला आणि त्याच कडेप्रमाणे राहायचा प्रयत्न केला किंवा त्याच कडेप्रमाणे आपण राहायचा सुरुवात केली तर नक्कीच आपलं हा जो प्रवास आहे तो खूप लवकर जवळचा आणि सुखकारक होऊ शकतो. आणि हा सुखकारक जो प्रवास आहे अध्यात्माचा हा ठरवण्यासाठी सर्व काही आपल्याच हातात आहे. आणि म्हणून आपण या गोष्टीचा नीट विचार केला पाहिजे. नुसता विचारच करून चालणार नाही, तर त्याच्यावरती चालण्यासाठी आपण आपला हिताचा निर्णय घेतला पाहिजे. खरं म्हणजे यथार्थपणे समजणं, त्या तत्वज्ञानातून आपण आपल्याच्या लक्षात घेणं आणि त्या घेण्यातून आपल्याला आपलं चांगलं करून घेणं ही अवघडातली अवघड गोष्ट आहे. कारण जीवामध्ये
खूप काही आहे आणि जीवामध्ये खूप काहीच नाही आहे. हे आपण जर समजून घेतलं तर त्या पद्धतीनं आपल्याला आपल्या जीवनाचा अर्थ आपल्याला कळेल. म्हणून आपल्यालाच ठरवायचं आहे. परमेश्वराने तर ठरवून टाकलेलं आहे का हा आनंद ह्या जीवाला द्यायचा आहे. आणि तो निरानंद जरी असला, हा जीव अनादि आयुष्ययुक्त जरी असला, त्याच्यामध्ये अनंत दोष जरी असले तरी परमेश्वराने निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणीला सुरुवात पण केलेली आहे. 3 मूळ सृष्टीमध्येच परमेश्वराने निर्णय घेतल्यानंतर स्वतःचा आनंद या जीवाला द्यायचा आहे एकदा ठरलं तर ते थांबले नाही. ते न थांबता लगेच अखंडपणे जेव्हापासून सृष्टी निर्माण केली, हे तत्वज्ञान सांगितलं, तेव्हापासून अखंडितपणे परमेश्वर सतत कार्यरत आहे. कार्याला येण्याचं काम आपलं आहे. पण परमेश्वर स्पष्ट सांगतात की जे बी मी करायचं ते करून ठेवलंय, आता जे करायचं बाकी आहे ते जीवाने ठेवलंय. आणि म्हणून आपल्याकडून आपलं करणं बाकी आहे. आणि आपण हा विचार केला पाहिजे की आपलं सर्व झालंय, आता फक्त एकच बाकी आहे आणि ते म्हणजे परमेश्वर प्राप्ती. आता सर्व जर झालंच आहे, तेवढंच बाकी आहे, तर त्याच्याकडेच लक्ष केंद्रित करून तेच कसं प्राप्त करता येईल आणि तेच आपल्याला कसं मिळवता येईल याचा विचार या जीवानी जेव्हा करायला सुरुवात करील तेव्हाच त्याला ह्या परमेश्वराच्या रस्त्यावरती सुख त्याला दिसतील, सुख भेटतील आणि सुखकारक त्याचा प्रवास होऊ शकतो. एकदा परमेश्वराच्या या तत्वज्ञानामध्ये अनंत लीळेतून आपल्याला हे परमेश्वराने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जीव सर्वाधिकारी कसा आहे हे एकदा आचार्यांना परमेश्वर सांगतात ज्यावेळेस देवाचा उपार झालेला असतो आणि देवाच्या उपार झाल्यानंतर देवाच्या दर्शनासाठी अनेक लोक येत असतात. तिथं एक त्या गावाच्या वेशेवरती वेश म्हणजे दरवाजा, त्याच्यावरती एक डोंबाईचं देऊळ पण असतं आणि त्या डोंबाईच्या देवळा काही लोक कुळदेवता म्हणून जात असतात, पूजत असतात. परंतु तिथं एक रे नाईक नावाचे एक भक्त असतात आणि ते आजारी पडलेले. आजारी पडल्यानंतर 2 दिवस 3 दिवस त्यांना ज्वर आलेला असतो. त्यांच्या अचानक लक्षात येतं, म्हणून ते स्वतः आपल्या मुलाला सांगतात की तुम्ही देवाकडे जा. श्री चांगदेव राऊळ त्यांचं मला त्यांचा निरोप दे, मी आजारी आहे, त्यांना प्रार्थना कर आणि त्यांचं चरणोदक मला घेऊन ये, असं ते निरोप देतात. त्यांचा तो मुलगा जो आहे ते चरणोदक घेण्यासाठी देवाकडे येतात आणि सर्व सांगितल्यानंतर बाई सांगकरवी देव ते चरणोदक त्यांना देतात आणि ते कसं घ्यायचं हे पण सांगतात की तुम्ही ते त्यांना पिण्यासाठी द्या, सर्व अंगाला लावा आणि उरलेलं जे आहे तर सकाळच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायला सांगा आणि ते गेल्यानंतर माझ्या दर्शनाला त्यांना पाठवा. हे सर्व केल्यानंतर त्यांचा ज्वर, त्यांचा जो आजार आहे तो निघून जातो आणि ते मात्र मग त्यावेळेस देवाचा विडा अवसर वगैरे घेऊन देवासाठी देवाकडं दर्शनाला निघतात. परंतु जात असताना गावाच्या वेशीवरच ते त्यांच्या कुळदेवतेचं ते डोंबाईचं मंदिर असतं. त्यांना वाटतं की चला आपण पहिले मंदिरात जावं मग देवाकडे जावं. पण त्यावेळेस ते जेव्हा तिकडे जातात तेव्हा त्यांचं पूर्ण हातपाय एकदम थरकाप होऊन त्यांना अशक्तपणा येतो, अत्यंत ग्लानी येते. परंतु त्यांचा हट्ट असल्यामुळे ते तिथं जाऊन ते दर्शन घेतात आणि परत जेव्हा देवाकडे निघतात तेव्हा ते परत ठणठणीत होतात. त्यांना हा चमत्कार किंवा आश्चर्य वाटतं. त्यावेळेस देवाचं जे चिन्हस्थळीवरती त्यांचं आसन असतं देवाचं आणि ते आल्यानंतर देवाला दंडवत घालतात, श्री चरणाजवळ माथा टेकवतात आणि देवाजवळ बसतात आणि मग देव स्वतः त्यांना विचारतात, नाईको श्रमले का, म्हणजे तुम्ही थकले का येण्यासाठी, किंवा तुमचा ज्वर जो आहे, जो आजार जो आहे तो गेला का, तुमची तब्येत बरी आहे का, असं विचारल्यानंतर ते म्हणतात जी गोसावींना विनंती केली आणि त्यांनी जे चरणतीर्थ दिलं त्यामुळं मी बरा आहे. परंतु तुम्ही आमची विचारपूस करतात, तुम्हाला आमची विवंचना आहे, यातच आमचं सर्व काही आम्हाला भेटलं
परंतु मी त्या डोंबाईच्या देवळात गेलो होतो म्हणे आणि तिथं असं झालं, तर आणि तुमच्याकडे येताना मी खूप ठणठणीत आणि व्यवस्थित झालो म्हणे, असं का मला काही लक्षात नाही आलं. मग परमेश्वर स्वतः सांगा, येथेची मोहरीची पुरे, म्हणजे आमच्याकडे नुसतं येण्यासाठी तुम्ही निघाले हेच खूप पुरं झालं म्हणे. म्हणून आपला सुद्धा प्रवास आपण परमेश्वराच्या ह्या परमार्गात आहे किंवा परमार्गात आलोय आणि त्या परमार्गाच्या अनुषंगाने, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपण रस्त्याला लागलेले, हेच आपलं 50% जिंक आहे. परमेश्वर त्या रेई नायकाच्या माध्यमातून आपल्याला हेच सांगतात की तुम्ही इथं यायला निघाले हेच कितीतरी जमेची बाजू आहे, कितीतरी मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून त्याच वेळेस आचार्य तिथं बसलेले असतात, ते सुद्धा त्यांना काही प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नातून तर हे जे आजार वगैरे येतात हे का येतात, कसे काय येतात, असं आचार्य त्यांना विचारतात. तर देव म्हणतात हे तुम्ही पूर्वी काही मिळवलेलं असतं, अधिकार अनाधिकार जे भोग असतात त्यातूनच ह्या गोष्टी येत असतात. परंतु त्याच्याकडे लक्ष न देता जीव सर्वाधिकारी आहे आणि या सर्वाधिकारीत्वामुळं परमेश्वराला तो प्राप्त करू शकतो. ही गोष्ट जर आपण समजून घेतली तरच आपण तिथं जाऊ शकतो. हे ह्या लीळेतून परमेश्वर रेई नायकाच्या माध्यमातून किंवा आचार्यांच्या माध्यमातून आपल्याला या जीवाचं सर्वाधिकारीत्व आपल्याला समजून सांगतात. आणि आचार्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तर देतात. हे उत्तर आपल्यासाठी परमेश्वराने सांगितलेले, हे जर आपण समजून घेतलं तर हे खूप सोपं होऊन जाईल. आणि हे समजून घेतानाच आपल्या लक्षात पण येईल की परमेश्वराचा हा परमार्ग आपण कसा सांभाळतोय आणि कशा पद्धतीने सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. अनेक लीळेतून परमेश्वराने आपल्याला या गोष्टी समजून सांगितलेल्या आहे, परंतु त्या लीळा वाचन करत असताना आपण जर गोष्टी रूपात जर वाचत असू आणि गोष्टी रूपातूनच त्या आपल्या चिंतनात आपण घेत असू, आपण स्मरण करताना लीळा आठवतोय, चिंतन करताना लीळा आठवतोय, परंतु त्या लीळा आपल्या जीवनामध्ये आपल्याला उतरवायची आहे आणि याच्यासाठी परमेश्वरांनी ह्या अनंत लीळा केलेल्या आहे. हे जेव्हा आपल्या डोक्यामध्ये घुसेल तेव्हाच त्या लीळेच्यातून आपल्याला काहीतरी भेटेल किंवा आपल्याला समजेल. आणि संशोधनात्मक बाजूनी जर आपण परमेश्वरांनी या लीळेतून आपल्याला काय शिकवलंय, काय सांगितलंय किंवा काय दाखवलंय याचा जेव्हा विचार करू तेव्हाच आपल्याला त्यातून काहीतरी भेटू शकतं. गुही नायकांना सुद्धा परमेश्वराने असंच एकदा प्रसंगानुरूप शेकट्याला ज्यावेळेस देव होते त्यावेळेस ते दर्शनाला आले आणि दर्शनाबरोबरच ते देवाला विचारतात की जी या कर्माची गती कुठपर्यंत आहे म्हटले. देव म्हणतात, नायको कर्मवशे जीव सकळे पावे परंतु एक वाचून. परमेश्वर ह्या गुही नायकाला स्पष्ट उत्तर देतात की कर्माने सर्व भेटत असतं. मग आपलं मान पान पैसा अडका दुःख भोग आडी अडचणी हे सारे आपल्या कर्माने आपल्याला मिळत असतात. पण पूर्वकर्मात आपण जर ते केलेलं नसेल तर आपल्याला ते कसं भेटणार. आपल्या ताटात जे आहे तेच आपल्याला खावं लागेल आणि आपल्या ताटात आलेलं आहे हे आपण निर्माण केलेलं आहे. म्हणून आपण जे निर्माण केलेलं आहे ते आपण मिळवलेलं आहे, म्हणून आपल्याला आलेलं आहे. हा विचार जेव्हा तुमचा पक्का होईल तेव्हा तुमची कोणाविषयी तक्रार राहणार नाही, कोणत्या अडचणी वाटणार नाही, कोणते संकट तुम्हाला संकट वाटणार नाही. आणि ते संकट हे आता संपणार आहे, हे संपल्यानंतर ते परत येणार नाही. आशावाद जेव्हा आपण जागृत करू तेव्हाच खऱ्या अर्थाने परमेश्वर मार्गाला आपण जाऊ. परंतु कर्माने परमेश्वर प्राप्त होत नाही, कर्माने परमेश्वर भेटत नाही, हे स्पष्ट या सूत्रातून परमेश्वराने सांगितलेलं आहे. आणि हे सूत्र अनेक ठिकाणी आलेलं आहे. कानाशीच्या ब्राह्मणाला सुद्धा परमेश्वर हे स्पष्ट सांगतात की सर्व काही तुला कर्माने भेटल परंतु परमेश्वर भेटणार नाही. आणि म्हणून परमेश्वर मिळवण्यासाठी प्रयत्न हा अत्यंत गरजेचा आहे आणि तो प्रयत्न हा यथार्थ ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही. आणि तो यथार्थ ज्ञान घेण्याची ताकद, घेण्याचं संग्रह किंवा अर्जकत्व या जीवामध्ये मुळातच पहिल्यापासून आहे आणि म्हणून आपण ते घेऊ शकतो. जर आपण भौतिक जगामध्ये प्रत्येक गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि तो मिळवतो पण, तर आध्यात्मिक जगामध्ये का मिळू शकत नाही याचा जर विचार केला
तर परमेश्वर प्राप्तीचा जो आशावाद आहे तो आपला सतत जागृत राहील. एखादा जीव काय होऊ शकत नाही. एखाद्या जीवाने जर ठरवलं तर मला राष्ट्रपती व्हायचंय, मला आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, किंवा एखादा IAS ऑफिसर व्हायचंय, एखादा मोठा व्यावसायिक व्हायचंय, काही पण त्यांनी जे बी वासना निर्माण केली, त्यांनी जे बी ठरवलं, त्या ठरवण्यावरती तो ठाम राहून जर प्रयत्नाला लागला तर तो नक्कीच ते मिळू शकतो. ज्या अर्थी भौतिक जगातलं मिळू शकतो त्या अर्थी तो परमेश्वर प्राप्तीला सुद्धा जाऊ शकतो, परमेश्वराला सुद्धा मिळू शकतो. जो परमेश्वराला मिळू शकतो तो मात्र काहीही मिळू शकतो. त्याच्यासाठी ते सर्वात गोष्ट गौणच आहे हे जर आपण समजून घेतलं तर या सर्वाधिकारीत्वाचा जो आज म्हणणं आहे किंवा सर्वाधिकारीत्वाचा जो विषय किंवा सर्वाधिकारीत्वाचा जो आशय परमेश्वराने आपल्याला जो सांगितला तो आपल्याला लक्षात येईल. म्हणून जीव सर्वाधिकारी असल्यामुळं आणि आपल्यामध्ये ते सर्वाधिकारीत्व असल्यामुळं आपण परमेश्वराला प्राप्त करू शकतो. आणि जर प्राप्त आपण करू शकतो त्या रस्त्याने आपण चाललेलो आहे त्याच्यात आपल्याला फक्त सातत्य ठेवायचं आहे, यथार्थ ज्ञानाचा प्रयत्न करायचा आहे आणि त्या प्रयत्नावरती सतत आरूढ होऊन परमेश्वर प्राप्तीचा रस्ता आपल्याला कापत राहायचा आहे. तर कधीही अशा विचारातून तुम्हाला नकारात्मक गोष्टी आल्या नाही पाहिजे की माझा अनाधिकार आहे, मी जोडलेलंच नाही आहे, मला मिळेल का नाही, ह्या शंकारूपी ज्या नकारात्मक भावना आहे त्या जोपर्यंत तुमच्या मनातून जात नाही तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही. जोपर्यंत परमेश्वर स्पष्ट दिसणार नाही तोपर्यंत परमेश्वराची प्राप्ती सुद्धा आपल्यापासून खूप खूप दूर आहे. आणि म्हणून परमेश्वराचं जे जाणणं आहे, परमेश्वराचं जे स्पष्टत्व आहे हे आपल्याला दिसण्यासाठी समजण्यासाठी सुरुवात मात्र आपल्यापासून करावं लागेल. म्हणून जिथं धर्म असतो त्या धर्मात अनेक गोष्टी असतात, परंतु परमेश्वराच्या मुखीच्या कोणत्या गोष्टी आहे, परमेश्वराने आपल्याला कोणत्या वेळेतून कोणत्या भक्तांकरी काय समजावलंय हे समजून घेणं गरजेचं आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्येच आज सोशल मीडियावरती किंवा आपल्या सर्व धर्मियांमध्ये खूप मतमतांतर निर्माण झालेलं आहे की श्रीमुखीच आहे का, हे नाही आहे का, मग देवानी असं कधी सांगितलंय, कशासाठी सांगितलंय. हे मतमतांतर होण्याचं कारण सुद्धा आहे की ज्या गोष्टी बाह्य जगात आपल्याला आज दिसतात तर त्या खरंच लिहाचरित्रात आहे का, सूत्रात आहे का, हे शोधणं हे आपलंच काम आहे. परंतु आपण ते न बघता आपण गृहीत धरतो प्रत्येक गोष्टीला आणि ते गृहीत धरणंच आपल्याला कितीतरी महागात किंवा कितीतरी घातक ठरू शकतं. म्हणून जसा आचार्यांनी विचार केला तर आत्ता नाही तर कधीच नाही, म्हणून त्यांनी 60 भाज्यावरती त्याग सोडला, सर्व श्रीमंतीवरती त्याग केला आणि भिक्षेचं अन्न खायला सुरुवात केली. म्हणजे एवढा मोठा बदल आचार्यांनी करून घेतला, तेवढा मोठा बदल माईम भटांनी करून घेतला, तेवढाच मोठा बदल बाईसांनी करून घेतला. तो बदल परमेश्वराला आपल्याकडून अपेक्षित आहे आणि तो बदल जर आपण करू शकलो, या अवस्था जर आपण बदलू शकलो, आपली अनादि अविद्येची अवस्था, नकारात्मक विचाराची अवस्था, परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने जे जे संग्रही परमेश्वराने आपल्याला करायला लावलं त्याची अवस्था जर आपण बदलत गेलो तरच आपण परमेश्वराला प्राप्त होऊ शकतो. बाईसा, आचार्य किंवा माईंभट हे सुद्धा जीवच होते, त्यांच्यामध्ये सुद्धा अनादि अविद्य होती, त्यांच्यामध्ये सुद्धा नकारात्मक गोष्टी होत्या, परंतु त्यांनी त्या बदलावल्या, त्या अवस्थेतून ते बाहेर पडले आणि त्या अवस्थेतून ते बाहेर पडल्यामुळेच परमेश्वराचं ज्ञान, परमेश्वराचं प्रेम त्यांना भेटलं. तर आपल्याला सुद्धा अवस्था बदलण्याची जी ताकद परमेश्वराने सर्वाधिकारीत्वामुळे दिलेली आहे ती जर आपण निर्माण केली आणि ती ताकद आपण जास्तीत जास्त अध्यात्माच्या अनुषंगाने जर वापरली तर नक्कीच परमेश्वर आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. परंतु ही वासना तयार होणं, तो विचार तयार होणं, तो विचार जिवंत ठेवण्यासाठी यथार्थ ज्ञान घेणं आणि ते यथार्थ ज्ञान घेतल्यानंतर त्याच्यावरती सातत्य ठेवून ते सतत परमेश्वर प्राप्तीपर्यंत आपल्याला आपल्याबरोबर ठेवणं, तेच आपलं मूळ कर्तव्य आहे आणि तेच आपल्या जीवनाचा मूळ उद्दिष्ट आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आजच्या सत्संगामध्ये आपण जीवाच्या होकारात्मक बाजूनी सुरुवात केलेली आहे. अशा कितीतरी होकारात्मक गोष्टी आपल्यामध्ये, गुणात्मक गोष्टी आपल्यामध्ये आहे, त्या आपण पुढं जाऊन बघत, पुढं जाऊन पाहत राहणार आहे आणि त्याचा आपण विचार पण करणार आहे, त्याचं चिंतन पण करणार आहे. या मागील सत्संगाच्या माध्यमातून अनेक लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि बऱ्याच लोकांनी त्याच्या खूप पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिल्या. तर ह्या पॉझिटिव्ह प्रतिक्रिया देतात हे तुम्ही खूप चांगलं करतात, कारण तुमची ती विचारधारा पॉझिटिव्ह झालेली, म्हणून पॉझिटिव्ह विचारधारा निर्माण झाल्यामुळं प्रतिक्रिया तशाच देतात. परंतु त्याचं चिंतन करणं,
आणि ते चिंतन आपल्यामध्ये उतरवणं आणि ते उतरण्यातून आपलं स्वतःचं हित पाहून आपल्या हितासाठी झटणं हे खरं अध्यात्म आहे. आणि ते अध्यात्म आपल्याला समजून घ्यायचं किंवा आपण समजून घेतोय हेच लक्षात ठेवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.